नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण कोकणातली पारंपरिक अशी डिश करणार आहे, फणसाच्या पुऱ्या। त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिलं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि पाव वाटी रवा घेतलाय। 1 वाटी आपण गूळ घेतलाय आणि 1 वाटी फणसाचे गरे घेतले। फणसाच्या गऱ्यामधला आता आपण बिया काढून घेणार आहे। बिया काढून फणस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। या पद्धतीने आपण आता बिया काढलेल्या आहेत। फणसाच्या गराची आपण मिक्सरला पेस्ट करून घेतलेली बारीक, बघू शकता तुम्ही। पाणी न घालता करायची आहे। ती एका बाउल मध्ये आता आपण काढून घेऊ। एक पॅन मी गरम करायला ठेवलाय, त्यात अर्धा चमचा तूप टाकलाय। तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण गूळ टाकून घेणार आहे। गूळ आपण 1 वाटी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकणार आहे। गूळ फक्त जळू नये म्हणून आपण पाणी टाकणार आहे। सगळं व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ। ह्याच्यामध्ये आता आपण जो फणसाचं पेस्ट करून घेतलेली ती टाकणार आहे। गरे जे आपण मिक्सरला फिरवून घेतले होते ते सगळे टाकणार आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता फणस आणि गूळ व्यवस्थित एकजीव झालेला आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊ। आपण आता एका ताटामध्ये पीठ मळून घेणार आहे। त्याच्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय आणि रवा घेतलेला आहे। पेल्याने आपण मोजून घेतलेलं आहे। त्याच पेल्याच्या मापाने आपण 1 वाटी घेतली तांदळाची, अर्धी वाटी घेतली आपण गव्हाचं पीठ आणि पाव वाटी आपण रवा घेतलेला आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये अगदी आपण पाव चमचा हळद टाकलेली आहे, पाव चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ अगदी चवीनुसार टाकायचं, एकदम थोडंसं टाकायचंय कारण आपण गोडाचा पदार्थ करतोय। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये आता आपण मगाशी जे मिश्रण करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहे। मिश्रण आपण थंड करून घेणार आहे मग टाकणार आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा आपण वेलची पावडर टाकली आणि सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। छान असं पीठ मळून घेतलेलं आपण सगळं। आपण 10 मिनिटासाठी ठेवणार आहे पीठ मळून। 10 मिनिटानंतर आपण त्याला 2 चमचे पाणी लावून घेणार आहे। जर पीठ कोरडं वाटलं तरच पाणी लावून घ्यायचंय। पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही, आपण व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटेसे लिंबा एवढा गोळा घेणार आहे आणि त्याची पुरी लाटणार आहे।
पुरी लाटण्यासाठी आपण पळपाटावरती एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून आपण त्याच्यावरती पुरी थापून घेणार आहे। व्यवस्थित एकसारखी आपण पुरी थापून घेतली। आता तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलं होतं। या पद्धतीने आता आपण पुरी थापून घेतलेली आहे। अशाच आता आपण दुसऱ्या पुऱ्या पण थापून घेऊ। पुरी आपली तिथं थापून झालेली, आपण ते आता तळून घेणार आहे। तेल तापल्यानंतर आपण पुरी सोडली तेलामध्ये। मीडियम गॅसवरती आपण पुरी तळून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, छान अशी पुरी फुलली आपली। याच पद्धतीने आता आपण बाकीच्या पुऱ्या पण तळून घेणार आहे। आपल्या आता फणसाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।